आपल्या घरातली मूर्ती आहे, पण मस्त सजवलंय बघू शकता. महिला भजन मंडळाचा नमस्कार मित्रांनो, कशा तुम्ही सगळे मजेत ना? आणि मजेत राहा आणि आपले ब्लॉग बघत राहा मेन म्हणजे. आणि आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि आज आपण मंदिरात जाणार आहोत. मंदिरात आपला कसा सोहळा असतो तुम्हाला बघायला भेटेल. एकच नंबर असतो दरवर्षी. यावर्षी आपण तुम्हाला काय काय आमच्या मंदिरात प्रथा आहे आमच्या गावातली ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि आता पहिलं आपल्या घरात पण कृष्णाच्या मूर्तीची स्थापना केलेली आहे, मस्त पाळण्यात सजवलं तुम्हाला बघायला भेटेलच. आणि तसंच आपल्या मंदिरात पण करतो. मंदिरातला तुम्हाला जो सोहळा आहे ना तो अप्रतिम असणार आहे, तुम्ही नक्कीच बघा ही पूर्ण व्हिडिओ. आणि दुसऱ्या उद्याचा आपला गोपालगालाचा म्हणजे दही अंडे फोडण्याचा तो पण तुम्हाला याच ब्लॉगमध्ये बघायला भेटेल आणि खूप मजा असणार आहे. तुम्ही या व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप अप्रतिम असे व्हिडिओ येणार आहेत गणपतींचे पण, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण घरातली आपण कृष्ण स्थापना जी केली तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो. आता जाऊन भेटूया खाली डायरेक्ट. आता आपल्या घरातली मूर्ती आहे, पण मस्त सजवलंय बघू शकता. तुम्ही घरातलं बघितलंच असेल आपलं. आता आपण चालू मंदिरात 12 वाजता जाता 10:30 वाजल्या गावात तिथे सर्व जमल्यात पोळं, त्यांच्यासोबत आपण थोडं टाईम स्पेंड करून नंतर आपल्याला मंदिरात कशा प्रकारे आपण उत्सव साजरा करतो ते तुम्हाला बघायला भेटेल. आता भेटू डायरेक्ट मंदिरामध्ये. हे जेवण आले हो तरी इथं बसून हे सगळं खायचं चालू आहे. बाबल्या कमी खाऊ कमी. 100 रुपये, फक्त 100 रुपये. ए बाबल्याच्या मोबाईलची नजर उतरायचे. आता मंदिरात आम्ही सगळे जमा झालेत आणि आमचा पारंपरिक सण आहे. आमचे महाराज तिथं आम्ही गाणी बोलणार आहे सर्व. आणि सर्व पोरा बघू शकतो. आणि अजून महिला मंडळ अजून आलं ना गावातला. खूप मजा येणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि कसा पारंपरिक सण आहे हा तुम्हाला बघायला भेटेल आमच्या इथे. आता आपला 11:30 वाजता सुरुवात झाली, कारण का 12 वाजता कृष्ण जन्म होतो. त्या हिशोबाने आपला तसं गाणी वगैरे आम्ही पारंपरिक पद्धतीने म्हणत असतो. गोविंदा 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 गोविंदा.
नाही झाला माझा. सगळा उत्सव झालाय आमचा करून ते हे पार्टीवाल्यांना साफसफाई करायला लागले आणि हा पूर्ण आता साफसफाई होणार आहे. फोटोशूट चालू आहे. तर वाजले रात्रीचे 1. नेक्स्ट डे. नमस्कार मित्रांनो, रात्री तुम्ही धमाल बघितलीच असेल कशी आपल्या पारंपरिक पद्धतीने आपल्या गावात साजरा होतो जन्माष्टमीचा कार्यक्रम. आणि आता चालू आहे मंदिरात, कारण का आता काल्याचं कीर्तन चालू आहे. ऑलमोस्ट झालाच टाईम, 12 वाजेपर्यंत कीर्तन संपतो. त्याच्यानंतर आम्ही दहीहंडी टांगतो. तर मला थोडंसं लेट झालं, रात्री जागरण झाल्यामुळे. आता आपण मंदिरात जाऊन तुम्हाला दाखवतो. डीजेचा सेटअप वगैरे केला आपण, तुम्हाला बघायला भेटेलच. आता काळ्याचं कीर्तन झाल्यानंतर आपला वरती थरवीर लावायचा तुम्हाला बघायला भेटेल. एन्जॉय करा तुम्ही पण, आम्ही तर करणारच आहेत. आणि कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सेटअप एकदम रेडी आहे. डीजे लावला आहे, आतमध्ये काल्याचं कीर्तन चालू आहे आणि हांडी लावले. 4 तरांची हंडी आमची. आणि या साईडला जेवण बनवणं चालू आहे. जेवण रेडी होतं, सर्व ग्रामस्थ बसलेत. आणि आतमध्ये आपलं काल्याचं कीर्तन चालू आहे. तो झाल्यानंतर आपण दहीहंडी फोडणार, तेव्हा पण तुम्हाला बघायला भेटेल मजा. आणि आपला मंदिर बघू शकता. हे तर्जनी बोट आहे ना, तर्जनी आमच्या जवळचं हे डाव्या हाताच्या सेंटरला लावा. लावलं सर्वांनी. आपण कुलपाला चावी फिरवतो अशी फिरवा. इथं लॉक सांगितलेलं आहे. लॉक काय सांगितलंय? परत आठवती करा, बोट वरती करा. आमच्या जवळचं दोन्ही हाताची बोट बंद, दोन्ही हाताची लावशे. हा, एक तर्जनी बोट, दोन्ही हा बस. देवाना टुकटुक माकड, त्याला म्हणतात वाकुल्या. त्याला काय म्हणतात हे बघा, टुकटुक माकड संबोधिलेला आहे विठाला. कीर्तन करायला न्याय असावं. आपण कितीला कीर्तन संपवा.
पद्माकर महाराज पाटील यांचं त्यांनी 4 रुपये देऊन स्वागत करायचं आहे. महिला भजन मंडळाचा स्वागत आपण करायचं आहे.
गाडी भरून आल्या सगळी पावाला पोरा अख्खा वंड आहे त्याला. तू पण चल पावाला. पाला बोलत मोठा गणपती सात फुटाचा गणपती आहे एक साईड. चला चालेल ठीक आहे जण थांबला पण मीच जाऊन थांबा तुम्ही. लागला